प्रभाग 14 मधील मैरेश्वर मित्र मंडळाच्या या परिसरामध्ये एक आपण सभामंडप वारकऱ्यांच्यासाठी गेल्या वर्षी त्याचा लोकार्पण सोहळा 15 जूनला झालेला होता आणि आता येणाऱ्या पालखीच्या निमित्ताने सर्व आरोग्य खात्याचे कर्मचारी यांना सूचना करून प्रभाग 14 मधील किंवा या सर्व परिसरातील स्वच्छता चालू केलेली ही स्वच्छता वारकऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, वारकऱ्यांच्या राहुट्यांना जागा मिळावी, वारकऱ्यांना झोपण्याची ह्याची चांगली सोय व्हावी ह्या दृष्टीने लोणंद नगरपंचायतीच्या वतीने आणि माझ्या प्रभाग 14च्या वतीने अतिशय असं नेटकं नियोजन या ठिकाणी केलेले. ते काम करत असताना मी स्वतः पाठीमागं उभं राहून घेऊन ते क्लिअर काम करण्याचं काम मी करून घेतो आणि पालखीच्या वेळेला या नागरिकांना खरं चांगल्या सोयी मिळाव्या, त्या वारकऱ्यांना सोयी मिळाव्या. या आपल्याकडं लोणंद शहरामध्ये अनेक पश्चिम महाराष्ट्रातून बरेच भाविक या ठिकाणी येतात आणि आपल्या वारकऱ्यांना अन्नदान करतात. तर त्या अन्नदानाच्या माध्यमातून त्यांचा स्वच्छता म्हणजे परत कचरा होतो, त्या वारकऱ्यांना झोपण्याची गैरसोय होती आणि वारकऱ्यांच्यासाठीच या ठिकाणी 36 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी हे सभामंडप बांधलेला आहे आणि हे वारकऱ्यासाठी आपण पालखीच्या वेळेला खुल्लं करून देतो. आणि उद्याच्या येणाऱ्या 15 जून 2025ला विक्रमदाबा पाटील यांच्या शुभ हस्ते या लोणंद काळोबाचं मंदिर ते इकडं म्हणजे हे 5 रस्ते एकमेकाला टच आहेत, हे जवळजवळ 88 लाख रुपयाचं भूमिपूजन 15 तारखेला सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी आबांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या परिसरातील आपण नवीन इथं आता झिकझॅक लाईटचं स्ट्रीट लाईट चालू करतोय, ते उद्या त्याला चालू होऊन आबांच्या हस्ते त्याचंही आम्ही उद्घाटन करणार आहे. त्यामुळं आबांनी भरभरून या खरं आमच्या प्रभागाला निधी दिला म्हणूनच हे सगळं मी काम करू शकलो.